महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांचे चिरंजीव आणि तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार रोहित पाटील यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार या वरिष्ठांचे फोटोच गायब झालेत। त्यामुळे या मतदारसंघात नव्या चर्चेला तोंड फुटलंय। आमदारकीसाठी इच्छुक असलेले रोहित पाटील आता तुतारीला रामराम ठोकत अजितदादांचं घड्याळ हातात बांधणार का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आलाय। काय आहे हे सगळं प्रकरण? रोहित पाटील पक्षात नाराज आहेत का? त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय आहे? हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर पाटील अर्थात आबा यांच्या अकाली निधनानंतर तासगाव कवठे महाकाळ या विधानसभेचं प्रतिनिधित्व त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या करतायत। आता मात्र या मतदारसंघासाठी आर पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील इच्छुक असल्याचं बोललं जातंय। ज्यावेळी आर आबा यांचं निधन झालं त्यावेळी रोहित पाटलांचं वय आमदारकीसाठी कमी होतं, त्यामुळे त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं गेलं। मात्र आता रोहित पाटलांचं वय पूर्ण झालं असून ते इच्छुक असल्याचं बोललं जातंय। असं असलं तरी आई जरी आमदार असल्या तरी रोहित पाटलांचा जनसंपर्क दांडगा आहे। गेली 10 वर्ष आबांचे चिरंजीव ज्युनियर आबा म्हणून पडद्याआड कार्यरत होते। श्रीमती पाटील यांचा केवळ चेहराच पुढे होता, पडद्यामागून त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून काम चालू आहे। आबांसारखं वक्तृत्व मिळाल्यामुळे त्यांच्या भाषणालाही गर्दी जमते। रोहित पाटील हे रोहित पवार यांच्या जवळचे समजले जातात, त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत त्यांना राज्यभर प्रचार करण्याची संधी मिळाली आहे असं बोललं जातं। दरम्यान रोहित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं युवक अध्यक्षपद हवं होतं, यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले। मात्र विद्यमान अध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडील पद काढून रोहित पाटलांना देण्यात जयंत पाटलांचा विरोध असल्याचं बोललं जातंय आणि तीच नाराजी वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर दिसली का, असा प्रश्न आता समोर येतोय। कारण पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष एकाच जिल्ह्यात देता येणार नाहीत असं कारण पुढे करून जयंत पाटील यांनी रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदाच्या स्वप्नांना सुरुंग लावला होता। रोहित पाटील यांचा नुकताच वाढदिवस झाला आणि त्यासाठी रोहित पाटील यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर मात्र फक्त दिवंगत आर पाटील, विद्यमान आमदार, त्यांच्या मातोश्री आणि रोहित पाटील इत्यादींचेच फोटो बघायला मिळाले। त्यामुळे पक्षांतर्गत नाराजींमुळे हे घडलंय का, अशी चर्चा सध्या सुरू आहे। येणाऱ्या काळात जर पक्षांतर्गत संघर्ष वाढला आणि जयंत पाटलांसोबतच येणाऱ्या काळात जर पक्षांतर्गत संघर्ष वाढला आणि जयंत पाटलांसोबत पटलंच नाही तर एक मार्ग समोर असावा, यासाठी या बॅनरवर वरिष्ठांचे फोटो टाळले गेलेत का, असाही सवाल उभा राहतोय। रोहित पाटील अजितदादांसोबत जात घड्याळ हातात बांधणार आहेत का आणि म्हणूनच त्या शुभेच्छांच्या बॅनरवर वरिष्ठांचे फोटो नव्हते का, असे सगळे प्रश्न या निमित्तानं समोर येताना दिसतायत। हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि बखर लाईव्हला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा। धन्यवाद।